कुठे निघालाय सर? ब्रिज बंद है ना, ये हमारा सेट सुन नहीं रहा, 1 साल हो गया इधर से इधर तक चला। ये सेट ने हमें इतना चलाया, फाइनली हम लोगों ने कैब किया। ये ब्रिज चढ़ने का है। अरे पर अंकल धूप कितना है, चल चल के हालत खराब। जाके पार्टी में नाचने के हमको। हाँ वो ब्रिज है, पीने के अड्डा है ना, हाँ इधर एक बड़ा पब्लिक ब्रिज था, बरं झालं कॅब केली सर। सर तुम्हाला काय म्हणाला, साइन का भी तोड़ दिया, साइन एवढं चालायचं होतं का? साइन का भी तोड़ दिया, साइन का भी तोड़ा है वो, तोड़ा अभी तक कुछ काम नहीं चल काम हुआ। सर्व सामान घेऊन जायचंय ब्रिज चढलो खाली आणि हा माणूस आम्हाला चालत घेऊन जात होता एवढा लांब। बाबा बहुत तकलीफ, कितना आधा साइन चल के आना पड़ा ना, ऐसा हो गया वो। 7-8 महीना हो सर आता काय करणार आहे तुम्ही? मेल करणार आहे गव्हर्नमेंटला? करा। आप कौन से वो रेलवे में आया? हाँ सेंट्रल लाइन के इसमें आया। दादर जाने का ना उधर से, ये इंसान ने हमको बोला दादर विदर नहीं, माटुंगा मतलब ही माटुंगा रोड होता है। अरे ब्रिज कुछ नहीं है बाबा, बहुत तकलीफ दिया इस इंसान ने। गाड़ी में आ रहा था इधर, कैसे लेता है वही रास्ता लंबा बना। अंकल भी बोल रहे हैं इधर भी लेके चलो कि तुम लोग ने गलत किया है। इधर जाके और अभी राजेश सर भड़के हुए, उन्होंने बोल रहे हैं कि नहीं इधर भी लेके चलो, बस लेके चलो अभी, हो जाने दो बिल। ये बंद फोटो काढ, कोणाचं काढू? कन्स्ट्रक्शनचा। हा व्हिडिओ घेतलाय, मेल टाकू ना सेंटर गव्हर्नमेंट की आमच्या राजेश सरांना लय त्रास झालाय सूरज सरांना पण पकडायचं है ना गव्हर्नमेंट माणसाला। गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा मग आम्हाला इकडे नाहीतर काय, तुला कंटाळा येत असेल तर सांग, फावडा आणि बाकी आम्हाला दे, टाइम ड्युट्या करू। अभी कांग्रेस भी कर देता, चाललोय मेकअपच केलाय। 2 तास काय लपाटपी करायची, काजळ स्प्रेड झाला। फायनली पोहोचलोय आम्ही हॉल मध्ये। अरे बाप रे, घुमून फिरून आलोय रे देवा। का लिखा है अक्षय सेजल, अरे संतोष सर का लिखो। हाँ आता टॅक्सीवाला आपला ओला पण नव्हता की फोन भेटला असता। सर मी झाडू मारते, तुम्ही लादी पुसायला घ्या। लाईटी तुम्ही चालू करतायत ना। हाय गाइस, आ जाओ ठंडा पीने। हाय हॅलो, आज आमच्या सरांचा बर्थडे आहे, 50वा बर्थडे। ओके सगळे येत आहेत, ओके डेकोरेशन अजून बाकी आहे, ओके। आणि मग आपल्याला घ्यायचं नाही, हे सगळं दुश्मन। हा असं प्रत्येक वेळेला हे असं। अच्छा हे दुश्मन आहेत का आपले? शत्रू पक्षात जाऊन शत्रू पक्षात आहेत का? अच्छा ओके। काय नाही, हे आमचे जुने गुरु प्रवीण सर जर काय हाय हॅलो करा जरा। नमस्कार, आय एम चायंकर आहे। माझे विद्यार्थी आणि आताचा फॅकल्टी। हाय सर, जय हॅलो। हे बघा हॅलो बोलला, लाईट गेली। आपल्या संतोष पोकळे परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो। टाळ्या। असं चांगला मेम टाकेल ना, दाखवा असले आहेत। माझ्या खड्याने माझ्या तुम्ही नाचते दोन थांबा सर, इन्क्रीमेंट बाकी आहे, नंतर नाचा। पगार वाढवा सर, इकडे आणा, मी करते ते। आणा सर इकडे। त्याच्यासाठी चाललेलं हो, अजून काय हे पण टाकतायत, तोंडावर लागेल ना त्यांच्या सरांच्या। कळत नाही सर काय आलं तुमच्या सोबत? काय आलं तुमच्या सोबत? प्रवीण सरांनी माझ्याबरोबर घात केला, घात। मला सांगितलं फक्त 5 मिनिटाचं चालायचं, आयुष्यात सगळ्यांनी पाय ओढले, तू पण वड।
2 मिनिटाचं चाललं बोललं आणि पूर्ण 2 किलोमीटर चाललं. काय काय नाही. अरे या प्रवीणने आम्हाला मला 2 ओके. इन्क्रीमेंट लिहू नको तुझी खाली किती डे करायची म्हणून. लायसन दाखव. फिदा शिवा मॅम यू कॅन डू इट. सोनाली मैम अनामिका सॉरी वंशिका हो गया वंशिका हो जाएगा वंशिका हेलो मी काय खाताय? शेवपुरी खाताय ना. आम्ही लाईन लावलाय. नंबर आने टाइम है. ही लाईन बघा किती मोठी आहे. क्या कर रही है वहाँ पे जो खड़ी है खारी यहाँ से. अरे गो खड़ी वहाँ पर खारी यहाँ से. पेनल्टी चार्ज लगा दो उसका. हाँ बर्थडे बॉय बाकी शशि सर नहीं आए हैं. अरे इथे एकत्र जमलो आहे कारण आज आपले सुपर बॉस आणि आपले आदरणीय संतोष सर 50 वर्षाचे झाले आहेत. यासाठी आपण सर्व इथे एकत्र आलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आमच्या सरांना 50 वर्ष पूर्ण होण्याचा आनंद आहे. पण आपल्याला असं सांगावं लागेल की त्यांचा उत्साह आणि कार्यक्षमता अजूनही तरुणासारखी आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आपल्याला नेहमीच सर सांगतात. वय हे फक्त एक संख्या आहे. मानसिकता आणि जोश महत्वाचा आहे. हे 50 वर्षाचे वय त्यांना एक अष्टपैलू नेतृत्व देऊन गेलं आहे. त्यांनी आमच्या प्रत्येकाला खूप काही शिकवलं आणि तसेच कधी हसवून तर कधी कठोर होऊन नेहमीच आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. त्यांच्या निर्णयाची सफलता आणि उत्तम हसण्याची शैली नेहमीच आम्ही लक्षात ठेवी. त्यांनी गेली काही वर्ष आपल्या क्लासेसला एका लहानशा रोपट्यापासून एका महाकाय वटवृक्षात रूपांतरित केले. आपल्यापैकी काही जण त्यांना वर्षानुवर्ष ओळखत आहे तर काही जण त्यांच्यासोबत थोड्या काळासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. मी गेली 13 वर्षांपासून संतोष सरांच्या हाताखाली काम करत आहे. आज कार्यक्रमाचा मला एक भाग बनून मला खूप आनंद झाला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली काम केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही केवळ एक चांगले बॉसच नाही तर तुम्ही स्वतःला एक प्रेमळ आणि काळजी घेणारी व्यक्ती म्हणून सिद्ध केले आहे. तर आजच्या या दिवशी आम्ही सर्व मिळून आपल्या संतोष सरांच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आयुष्याच्या या पुढील टप्प्यावरही तुम्ही असंच यशस्वी आनंदी आणि हसत राहा. आता एक छोटीशी